मित्रांनो, सर्व ही बाबासाहेबांची पुण्य आहे. कुठं मांगवाडा राहिला नाही, कुठं महारवाडा राहिला नाही. एक माझी मायमावली बोलते काय काय सांगू बाई. ज्यावेळी बाबासाहेबांची सभा असते त्यावेळी एक माझी मायमावली पायी पायी प्रवास करून 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून जाते. काही जातीवादी लोक बाबासाहेबांची सभा उधळून लावतात. ती मायमावली रडत रडत घरला येते. शेजारच्या आया बाया विचारतात की तू का रडत आहेस? बाबासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी गेली होती, तू का आली आहे? बाबासाहेबांचा आवाज होता कसा? बाबासाहेब दिसायला होते कशी? ही मायमावली बोलते काय काय सांगू बाई, काय सांगू बाई. भीम जवा बोले सुटबुट मोठ घालू अन दुःख जवळ बामनाच्या पोटामध्ये. आता आपण शाने झाले आहात. आता कुणीही गरीब माणूस राहिला नाही. सर्व ही माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे. एक माझी म्हातारी मायबावली बोलते काय शिंदेबाई म्हटली जोशी काकुला. अगं शिंदेबाई म्हटली जोशी काकुला. तिच्या बसून जोडीला, तिच्या बसून जोडीला. तुझा पोरगा ड्रायव्हर हा माझ्या साहेबाच्या गाडी. तुझा पोरगा ड्रायव्हर हा माझ्या साहेबाच्या गाडीला. तुझा पोरगा ड्रायव्हर हा माझ्या साहेबाच्या गाडीला. शिंदेबाई म्हटली जोशी काकुला. शिंदेबाई म्हटली जोशी काकुला. तिच्या बसून जोडीला, तिच्या बसून जोडीला. तुझा पोरगा ड्रायव्हर हा माझ्या साहेबाच्या गाडीला. तुझा पोरगा ड्रायव्हर हा माझ्या साहेबाच्या गाडीला. तुझा पोरगा ड्रायव्हर हा माझ्या साहेबाच्या गाडीला. एवढं सभा उतरून लावली. एवढा बाबासाहेबाच्या सावलीचा विंटाळ का तुम्हाला? एवढं बाबासाहेबाच्या नावाचा विंटाळ का तुम्हाला? म्हणून एक म्हातारी मायमावली बोलते काय अगं पेटवली